नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेलच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेतोय। पहा, आपला चॅनल आहे, चॅनलचं नाव, त्या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल आणि त्या प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। ज्या प्रकारची माहिती तुम्हाला अपेक्षित असेल त्या प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता। म्हणजेच प्लेलिस्ट मध्ये त्या संदर्भात ते व्हिडिओ पाहायला मिळते। तुम्हाला प्लेलिस्ट ओपन करायची आणि त्यामध्ये ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्यात इंग्रजी व्याकरण असेल, मराठी व्याकरण असेल, गणित, बुद्धिमत्ता, शिष्यवृत्ती संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षेसंदर्भात, नवोदय परीक्षेसंदर्भात अशा विविध प्रकारची उपयुक्त माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळू शकते। या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट पाहायला मिळते आणि त्या प्लेलिस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डर तयार केलेले आहेत। त्या फोल्डर मध्ये ती माहिती तुम्हाला पाहायला मिळू शकते। ओके, तर आपल्या चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला जी अपेक्षित माहिती असेल ती ह्या प्लेलिस्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आणि ती माहिती तुम्ही समजून घेऊ शकता। ओके, आणि जर समजा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर अधिकाधिक आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ती माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्या माहितीचा फायदा होईल। ठीक आहे, तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत कन्व्हर्सेशन विथ अ टीचर अँड अ स्टुडंट। म्हणजेच काय, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील संवाद। ठीक आहे, अधिक वेळ न घालवता आपण लगेच त्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्नावलीच्या माध्यमातून तो संवाद आपण समजून घेणार आहोत। ओके, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजेच ती माहिती तुम्हाला समजायला मिळेल। ओके, तर पहा, पहिला प्रश्न पहा। टीचर म्हणतील, याला प्रश्न आपण म्हणणार नाही, विधान आहे। टीचर, गुड मॉर्निंग, अदरवाइज गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग। जशी वेळ असेल त्या वेळेनुसार शिक्षक बोलतील, त्याच्यावर विद्यार्थी म्हणेल, स्टुडंट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग सर अँड मॅम। सर असतील, शिक्षक असतील तर सर म्हणतील, मॅडम असतील तर मॅम, आणि त्या वेळेनुसार तो बोलेल। पुढचा प्रश्न पहा, व्हॉट इज युअर नेम, म्हणजेच तुझे नाव काय। विद्यार्थी म्हणणार आहे, माय नेम इज, नेम ऑफ द स्टुडंट। विद्यार्थी या ठिकाणी स्वतःचे नाव सांगेल, नेम ऑफ द स्टुडंट। ओके, माय नेम इज, जे नाव असेल ते नाव विद्यार्थी सांगणार आहे। पुढचा प्रश्न असेल, हाऊ ओल्ड आर यू। हाऊ ओल्ड आर यू म्हणजेच तुझे वय किती आहे किंवा तुझे वय काय आहे। स्टुडंट म्हणेल, आय एम डॉट डॉट इयर्स ओल्ड। ज्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये एज लिहिलेला आहे त्या ठिकाणी जे काही वय वर्ष असेल, 9 वर्ष, 10 वर्ष, ते सांगून आय एम 10 इयर्स ओल्ड असा वाक्य कंप्लीट होईल। पुढचा, विच क्लास आर यू इन। विच क्लास आर यू इन म्हणजेच तू कोणत्या वर्गात आहेस किंवा कोणत्या इयत्तेत आहेस। विद्यार्थी म्हणणार आहे, आय एम इन डॉट डॉट क्लास अदरवाइज स्टँडर्ड। या ठिकाणी विद्यार्थी आपली इयत्ता सांगणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल। व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल म्हणजे तुझ्या शाळेचे नाव काय आहे। विद्यार्थी म्हणणार आहे, माय स्कूल नेम इज, ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय नेम ऑफ द स्कूल म्हणजे शाळेचे नाव। त्या ठिकाणी विद्यार्थी शाळेचं नाव सांगेल। ओके, नेक्स्ट, व्हेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस। विचारल्यानंतर विद्यार्थी म्हणणार आहे, आय लिव्ह इन, नेम ऑफ द विलेज अदरवाइज सिटी। गावाचे नाव किंवा शहराचे नाव, जे काही ठिकाण असेल त्या ठिकाणाचे नाव विद्यार्थी नमूद करणार आहे। टीचर विचारतील, नेक्स्ट, व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट। व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट म्हणजेच तुझा आवडता विषय कोणता। विद्यार्थी म्हणेल, माय फेवरेट सब्जेक्ट इज, पुढे
जो विषय त्याला आवडत असेल त्या विषयाचं नाव तो सांगणार आहे. लाईक मराठी, माय फेवरेट सब्जेक्ट इज मराठी. इंग्लिश, माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश, एक्सेट्रा. नेक्स्ट, व्हॉट डू यू लाईक टू डू इन युअर फ्री टाइम. व्हॉट डू यू लाईक टू डू इन युअर फ्री टाइम म्हणजेच तू तुझ्या मोकळ्या वेळेत काय करतोस. विद्यार्थी म्हणेल आय लाईक टू ड्रॉइंग, प्लेइंग, रीडिंग, स्लीपिंग, वॉचिंग TV, ओके, एक्सेट्रा. जे काही आवडीनिवडी असतील तो सांगणार आहे. शिक्षक म्हणतील दॅट्स वंडरफुल, दॅट्स वंडरफुल, नाईस टू मीट यू म्हणजे तुला भेटून आनंद झाला. आणि विद्यार्थी सुद्धा म्हणेल नाईस टू मीट यू टू सर अँड मॅम.